नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा पापडची चटणी। त्यासाठी इथे मी गॅसवर 5 पापड भाजून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे। एक टोमॅटो आणि 2 चमचे शेंगदाणे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि ह्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही थोडी कोथिंबीर। आता मिक्सरला आपण हे शेंगदाणे, लसूण आणि मिरची वाटून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, इथे पातेलं गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं। अर्धा चमचा जिरं तडतडलं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा असा भाजून घ्यायचा, कांद्याचा कलर बदलेपर्यंत। त्यामध्ये हा एक टोमॅटो घालून घ्यायचा। चवीपुरतं मीठ थोडं कमी टाकायचं मैत्रिणींनो, कारण पापडामध्ये मीठ असतं म्हणून थोडं मीठ कमी टाकायचं। त्यानंतर आपण शेंगदाणे, मिरची आणि लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं फोडणीमध्ये। आता यामध्ये हे पापड बारीक करून असे घालून घ्यायचे पापड फोडणीमध्ये। मैत्रिणींनो, हे पापड असे कडक राहत नाहीत, नरमच होतात ह्या भाजीमध्ये, पण तरी ही भाजी चवीला छान लागते। एकदा करून बघा तुम्ही, अशी तुम्हाला पण आवडेल। त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची। तयार आहे मैत्रिणींनो आपली कांदा पापडची चटणी। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।